आईच्या जातीचं आरक्षण तिच्या मुलाला घेता येत नाही ही मोठी शोकांतिका। मनोज जरांगेंचं वक्तव्य। सरकारनंच दिलेल्या चारही शब्दांवरती ठाम। नोटिसा काढण्यावरही जरांगेंची तीव्र नाराजी। सगळे सोयरे या शब्दावरनं सरकार आणि जरांगेंमध्ये मतभेद। आईकडच्या नातेवाईकांना दाखले देणं कायद्यात बसत नाही। गिरीश महाजनांची माहिती। 24 तारखेचा हट्ट धरू नका अशीही विनंती। आंतरवाली सराटी आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या। मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम। देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 358 नवे रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू। नव्या व्हेरियंटचा तब्बल 11 राज्यांमध्ये शिरकाव। काळजी घेण्याचं आरोग्य खात्याचं आवाहन। मनोज जरांगे आज परभणी आणि लातूरच्या दौऱ्यावर। परभणीमध्ये जरांगेंच्या 3 तर लातूरमध्ये 1 सभा। शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात होणार। राज्यामध्ये ठाकरे गट 23 जागांवरती निवडणूक लढवणार। संजय राऊतांचा दावा तर विजय वडेट्टीवार यांच्याकडनं राऊतांच्या दाव्याचं खंडन। जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेईल असं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांचं कृत्य देशद्रोही। दादा भुसेंचा हल्लाबोल। दाऊदच्या राईट हँड सोबत बडगुजर यांचा व्हिडिओ गंभीर असल्याचं वक्तव्य। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आज निकाल। 150 कोटींच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी। सर्वपक्षीय खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज देशभरात आंदोलनं। दिल्ली, मुंबई, पुण्यात इंडिया आघाडीचे खासदार निदर्शनं करणार। नवी दिल्लीमध्ये आजपासून भाजपची 2 दिवसीय बैठक। सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना निमंत्रण। क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीची दुकानं पहाटेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य सरकारकडून परवानगी। पब, बार अँड रेस्टॉरंट सुद्धा 5 वाजेपर्यंत खुले राहतील। नवीन वर्षाआधीच एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होणार। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 40 रुपयांची घट। घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा। भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण सिंग यांच्या गोटातील पदाधिकारी। अध्यक्षपदाच्या निकालानंतर कुस्तीपटू आक्रमक। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सैन्याच्या वाहनावरती अतिरेक्यांचा हल्ला। 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी। राज्यात पुढचे 5 दिवस गारठा कायम। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी वाढण्याची शक्यता तर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज। तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती 78 धावांनी विजय। 3 सामन्यांची मालिका टीम इंडियानं 2-1 ने जिंकली। अर्शदीप सिंग मालिकावीर, संजू सॅमसन सामनावीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।